काय मग दिनं कसं वाटलं आमच्या बंगल्याचं इंटिरियर? छानच आहे, पण थोडासा जिवंतपणा हवा होता नाही का? एकदा या सगळ्या गोष्टींसोबत जगून बघ, मग यातला जिवंतपणा कळेल तुला. चला मी तुम्हाला आमची गेस्ट रूम दाखवते का? ये. सेम आमच्याच बेडरूम सारखी आहे. फक्त आमच्या बेडरूमला ना सगळीकडे आरसेच आरसे आहेत. थ्रिलिंग ना? का? आज तुम्ही दोघांनी इथेच राहायचं. अगं इथे कशाला? धनु, धनश्री. ए, जिवंतपणा झोप कशात असते ते आज कळेल तुला. लाजायचं नाही, घ्यायचं. इनफ धनश्री, इनफ. अगं दारू आहे ती. इनफ. काउंड्रेल, समजतो काय तो स्वतःला? धनश्री, कूल डाऊन, कूल डाऊन. तो मला म्हणतो की मी सुखी नाही आहे. तो कोण मोठा सुखी लागून गेलाय? हा? तुला करतो माझी विरोध तू पल्लवी काउंटर. तिचे तिचे लायकी आहे का माझ्या पायाजवळ उभी राहायची तरी? हा? धनश्री, उगाच तमाशा घालू नकोस. तमाशा मी नाही, तमाशा त्याने केलाय. माझ्या नाकावर टिचून मिरवतोय तिच्या बरोबर. मी जळते. धनश्री, तो तिच्या बरोबर. धनश्री, धनश्री, आपल्या घरी 4 माणसं आली, प्लीज प्लीज. So ask them to leave. Okay, bye, 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 bye. Party's over. Come on, get lost. Good night. धनश्री, हा? धनश्री, प्लीज. जय, चला दाखवण्यासाठी हा सगळा डाव मांडला. त्याला काहीच वाटत नाहीये या पैशाचं. जय, why don't you understand? मला त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल असूया पाहिजे रे. मी फक्त दयाच पाहतेय. जय, मी काय करू? काय करू? धनश्री, तुला जास्त झाली. हा, यू आर राईट. मला जास्त झाली आहे तुझ्यामुळे असे सगळं पाहावं लागतंय मला. And you know why? Because you are a bloody important. काय हे? खूप कंट्रोल केलं मी, पण त्या दिवशी माझी सहनशक्तीच संपली. अरे जे कधी घराच्या 4 भिंतीत नाही केलं मी, ते 4 चौघात तिच्या धनुवर हात. त्या दिवशी आमचं नातं
नेमकेपणानं उसवलं. त्या दिवशी नात्याचे सगळे बंध तुटले. आणि नेमकं हेच त्या रजत शेठच्या सराईत नजरेनं टिपलं. माझ्या आयुष्याचा मार्ग बदलला तो त्याच रात्री, त्याच वळणावर. खरंच खूप वेगळी होती ती रात्र. खरंच माझ्यासाठी वेगळी होती ती रात्र. मी तर ती कधीही विसरू शकणार नाही. तुला बोललो नाही कधी, पण आज सांगतो, त्या रात्रीचे खूपच उपकार आहेत माझ्यावर. म्हणजे त्या दिवशी माझी पल्लवी मला नव्यानंच उलगडली माझ्या समोर. किती छान आहे ना हे. आपलं घर पण असंच असतं तर. तर आपलं घर असतं तर. सांग ना. अगं ए पल्लू, अगं ए पल्लू, पल्लू ए पल्लू, पल्लू, अगं काय करतेस? पल्लू मी येऊ? मी आलोच. अगं हे मी आलो. पल्लू आलो. अगं काय आहे तू? अरे अरे अगं मी अरे अरे ओ अहो काय झालं? अहो मनु झोपली असेल ना आजीजवळ. त्रास ना द्यायची ती. आणि वंसना मी सांगितलं होतं गोळ्या घ्यायला, घेतल्या असतील ना. किती वाजले? अहो असं काय बघताय, सांगा ना. पल्लू खरंच खरंच अशी असतात का रे मुली? खूप साधी आहे रे ती. खरंच सुखाच्या एवढ्या मोठ्या कल्पना पचनीच पडत नाहीत तिच्या. एवढ्या उंचावरचं आयुष्य मान उंचावून पाहण्याची हिंमतच नाही रे तिची. तिच्या सुखाच्या कल्पना काय आहेत माहितीये? आज वंस मला एकदाही टोचून बोलल्या नाहीत. किंवा अंगणातल्या गुलाबाला आज नवीन कळी फुलली. बस एवढ्यानं मनसोक्त सुखावून घेते ती. दीना खरंच खूप लकी आहेस रे तू. तूही असतास सुखी. तूही असतास, एवढा वावत गेला नसतास तर. अरे उद्या एकदा सकाळी घरी येऊन जा. 5 दिवस झाले गावात येऊन तू एकदाही फिरकला नाहीस. काल आजी सुद्धा विचारत होती.
येईन ना मी, उद्या सकाळी येतो ना. नक्की वाट बघतोय. नक्की.